हा पुरुषार्थ पुरुषार्थ जळी दगडा सहित वया तैया कार्ये लाला तुकोबा समर्थ समर्थ तिने केला हा पुरुषार्थ पुरुषार्थ जळी दगडा वया कार्ये लाला रामेश्वर भट दिया म्हणे रामेश्वर भट दिया तुका विष्णू नागी तुझा तुका विष्णू नागी तुझा नाही तुझा तुकोबा समर्थ तिने केला हा पुरुषार्थ केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा जेने केला हा रखुमाई जय 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 गोवा ताली 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 बोला 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 गोवा रखुमाई हरि हरि विठोबा रखुमाई जय जय गोवा रखुमाई गोवा रखुमाई जय 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 गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी
राम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वया तारी येल्या दैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ भजे व्रजे कमंडनम समास पापमंडनम स्वभावं चित्तरंजनम सदैव नंदनंदनम बीजमोक्षभासकं सुनाद अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागरं वदारविंदेन मुखारविंदेन विनिवेदयन्तं पत्रं उदेशयानो बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं नमामि योगं शिरसा गुरुं नमामि योगं शिरसा गुरुं तुकाराम 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 नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ प्राप्त प्रसिद्ध भगवान परमात्म्याच्या कीर्तनी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायाचे एक काळ कट्टर विरोधक असणारे नंतर कट्टर समर्थक झाले जगद्गुरु तुकोबरायाचं शिष्यत्व ज्यांनी पश्चात स्वीकारलं असे असणारे रामेश्वर भट्ट ऋषिग्रंथी पंडित रामेश्वर भट्ट वाघुलीकर यांचा हा जगप्रसिद्ध असा 4 चरणाचा अभंग असून रामेश्वर भट्ट महाराज निरूपणाकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायाच्या नामाचं सामर्थ्य काय तुकोबराय कसे पुरुषार्थी आहेत या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायाचा वास्तव परिचय समाजातील जाणत्या घटकाला करून देत असताना रामेश्वर भट्ट महाराज वाघुलीकर यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरिकीर्तना करता घेतलेला हा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे आपल्या गावामध्ये भट्ट वाघुलीकर जगद्गुरु तुकोबरायाचा परिचय करून देताना म्हणतात तुकाराम तुकाराम नाम घेता कापिय जगद्गुरु तुकोबरायाचं तुकाराम 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 असं नाम जर घेतलं तर जगात सर्वात मोठी भीती आपल्या अंतःकरणामध्ये ज्याची आहे असा असणारा यम अर्थात काळ हा देखील थरथर कापतो असं तुकोबरायाच्या नामांचं सामर्थ्य आहे आणि म्हणून तुकोबराय कसे आहेत तर ते धन्य आहेत धन्य म्हणवीन इह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील महाराजांचीच उद्गार आहे आणि शिवाय करतोम अकर्तोम अन्यथा करतोम अशा त्रिविध सामर्थ्याने ते समर्थ आहेत धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ तर पुरुषेन आर्थही किती पुरुषार्थ पुरुषाच्या इच्छेचा विषय त्याला पुरुषार्थ म्हणतात आणि असे चतुर्विध पुरुषार्थ आहे पण हा म्हणताना
रामेश्वर भट्टाला नेमका कोणता अभिप्रेत आहे त्याचा विचार आपण पुढे करणार आहोत. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काय केलं म्हणाल तर जळी दगडासहित वह्या आणि तारी येल्या लयशा लाह्या. आणि तरीही काही मंडळीला जगद्गुरु तुकोबरायाची महती कळाली नाही. अशा वेळेला तुकोबराय त्यांना ते रामेश्वर भट्ट म्हणतात, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा काय तर म्हणे तुका विष्णू नाही तुझा. जसा महाविष्णूचा अवतार भगवान ज्ञानोबराय आहे तसे त्याच विष्णूचं प्रतिरूप म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. विष्णू आणि जगद्गुरु तुकोबराय दोन नाहीत. वेदांतामध्ये म्हटलेलं आहे औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभानी करत नाही. आणि मग ज्याला कुठलीच उपाधी नाही त्याला ब्रह्म म्हणतात. ज्याला माया उपाधी लागली त्याला ईश्वर म्हणतात. ज्याला अविद्या उपाधी लागली त्याला जीव म्हणतात. आणि ज्याला तुमची आमची करुणा उपाधी लागली त्याला संत म्हणतात. माया आणि करुणा असा औपाधिक भेद हा वास्तव अभेदाची लाभानी करत नाही. म्हणून म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तर काय तुका विष्णू नाही दुजा. आणि धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ असा अभंगाचा एक प्रकारचा शब्दशा भाव आहे. विठ्ठल 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 आपण आपला महाराष्ट्र विशेषत्वाने अनेक संप्रदाय आहे, पण आपण ज्या संप्रदायामध्ये सर्वच मंडळी वावरतो हा वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायामध्ये एक प्रकारचा त्रिवेणी संगम आहे. म्हणजे नाथांचा दत्त संप्रदाय, जगद्गुरु तुकोबरायाचा चैतन्य संप्रदाय आणि भगवान ज्ञानोबरायाचा नाथ संप्रदाय. अशी संप्रदाय एकत्र आली आणि सर्व सेव्य झालेला तो हा वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय हा भक्ती प्रधान आहे. भक्तीचा पुरस्कार केलेला आहे. याचा अर्थ योग ज्ञान जप तप कर्म याला डावललेला आहे असा त्याचा अर्थ नाही. पण वाचून योगाची बळे अधिक काही वेळे आयचे नाही आगळे कष्टची तया क्लेशोदिक तरच तेशा मव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ताही गतीर दुःखम देवत धीरव्याप. त्यामुळे कराल विकराल कलिकालामध्ये एक जगद्गुरु तुकोबरायाचं चौकड्याचं वचन आहे. अवघ्या वाट्या झाल्या क्षीर कली नघडे साधन उचित विधी विधान नकळे नघडे सर्वथा. आणि त्यामुळे सर्वांना कळेल रुचेल पचेल झेपेल असा भक्तिपंथ बहु सोपा. पुण्य नागवेजा पापा येणे जाणे खेपा येणे खंडती. किंवा पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते स्थिर केली अल्पळे होती सिद्ध अनुने लावली पंथेगा. किंवा भगवती ज्ञानेश्वरीमध्ये 11व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात जरी भक्ती येऊन वरी चित्तात. अर्थात भक्तीचा पुरस्कार आपल्या संप्रदायामध्ये केलेला आहे. आणि श्रीमद भागवत महापुराण त्यातला एकादश स्कंद, त्या एकादश स्कंदामध्ये प्रसिद्ध श्लोक आहे निर्विण्णा नाम ज्ञान योगा नासीनाम हे कर्मसु न निर्विण्णो नाती सकतो भक्ती योगशी सिद्धिदा. श्लोकाचा अर्थ असा आहे निर्विण्णा नाम ज्ञान योगा ज्याच्या अंतकरणामध्ये पूर्ण रखरक्त वैराग्य आहे विवेक असेल वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा देसा. माऊलीच्या भाषेत बोलायचं झालं तर ऐकीचे का परत्रीचे भोग पाईक झाले इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी वमिली अण्णा लाळ न घोटे रसना का अंग न सुये अलिंगना प्रेतासिया. मग ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. या लोकातल्या भोगाकडे पाहताना कसा पाहतो माऊली म्हणतात बघा नराताची अंथरुणे पुयपंकी लोळणे तैसे लेखी भोगणे अहिकेचे. म्हणजे बाणाच्या शेवर झोपणं किंवा पुवाच्या चिखलात लोळणं हे जसं घृणास्पद गलिच्छ किळसवान आहे तशा पद्धतीचे या लोकांचे भोग ज्याला वाटतात. आणि पारत्रिक भोग म्हणाल तर स्वर्गाचे ऐसे ऐकुनी मानसे कुहिले पिशित जैसे श्वानाचे का. स्वर्गात वर्णन ऐकत असताना कुत्रा आहे कुत्र्याचं मांस चांडाळ खातो पण ते जर चढलेलं कुजलेलं त्यात सुबुत किडे पडलेले असेल तर चांडाळ त्याकडे डुंकून पाहणार नाही. माऊली ते म्हणतात स्वर्गाचे आयसे ऐकुनी मानसी कुहिले पिशित जैसे श्वानाचे का. 13व्या अध्यायामध्ये इंद्रिय अर्थीची वैराग्य मनहंकार येवचे जन्ममृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम या श्लोकावर भाष्य करताना त्या साधकाचं वैराग्य माऊलीने सांगितलं. आणि असा रखरक्त वैराग्य ज्याच्या ठिकाणी आहे त्याला म्हणतात निर्विण्णा नाम ज्ञानयोगा. तो ज्ञानयोगाचा अधिकारी. आणि मग न निर्विण्णो नाती सकतो भक्ती योगसे सिद्धिदा. पण निर्विण्णा नाम ज्ञानयोगा नासीनाम हे कर्मसु. पण ज्याच्या ठिकाणी वैराग्य नाही तर तो कर्मसु कर्म मार्गाचा अधिकारी आहे. तया सर्वात्मक ईश्वरा सो कर्म कुसुमाची विरा पूजा केल्या होय अपरा दोषाला मग तिये पूजे रिजलीने आत्मराजे
वैराग्य सिद्धी देई जे पसाय तया. तो निष्काम कर्म योगाचा अधिकारी. पण प्राय मानव मात्राकडे या कराल विकराल कलिकालामध्ये आपणच आपल्याला अंतर्मुख होऊन जर पाहिलं, मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा, आपण तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपण आपल्या मनाशी संवाद केला तर आपल्या असं लक्षात येतं आपण निर्विण्ण नाही, न निर्विण्ण नातिसक्त, पूर्ण विरक्त नाही आणि पूर्ण विषयासक्त नाही. पूर्ण विरक्त का नाही? ज्या अर्थी आपण प्रपंचात रमतो त्या अर्थी आपण पूर्ण विरक्त नाही. आणि पूर्ण विषयासक्त का नाही? ज्या अर्थी आपण कीर्तन प्रवचन हरिजागराला उपस्थित असतो त्या अर्थी पूर्ण विषयासक्त आहे. मग न निर्विण्णो नातिसक्तो भक्ती योग वशे सिद्धिदा. त्याच्याकडे पूर्ण वैराग्यही नाही आणि पूर्ण विषयासक्तीही नाही, असा जो वर्ग आहे त्याच्याकरता भक्ती पंथ आहे. आणि नाहीतरी एक प्रसिद्ध सुभाषित आहे, कृते ध्यायतो विष्णू त्रेतयाम यजतो मखै द्वापारे परिचर्यायाम कलवत हरिकीर्तन. कृतयुगामध्ये ध्यानाने परमात्म्याची प्राप्ती होत होती, त्रेतायुगामध्ये यज्ञाने परमात्म्याची प्राप्ती होत होती, द्वापार युगामध्ये परिचर्या नाम सेवेनी प्राप्ती होत होती आणि कलियुगामध्ये भक्तीच्या द्वारा प्राप्ती होते. विठ्ठल 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 ज्ञानोबर आहे, अज्ञानातले आज्ञेने नाही, अज्ञानातले ज्ञानी नाही, ज्ञानातले आज्ञेने नाही, ज्ञानातले ज्ञानीही नाही. मग आहे तरी कोण? तर उत्तर आहे उपजताची ज्ञानी. हे वर्म जाणून आले लोटांगणी सांगले. ते ज्ञानावर आहे सुद्धा टाळाटाळी लोपला नाद अंगो अंगी मुरला छंद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळून गावा गोविंदोगा. अर्थात तेही शेवटी भक्तीकडे वळाले. कृष्णद्वैपायन बादरेन व्यासदेव तेही नारदाच्या माध्यमातून भक्तीकडे, म्हणजे अगदी ज्ञानी असणाऱ्या महापुरुषाने शेवटी जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगण्याकरता भक्तीचाच आश्रय केलेला आहे. यज्ञभूताच्या पाळना भेद कार्याकारणा पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. त्यामध्ये एक साधनरूप भक्ती आहे आणि एक साध्यस्वरूप भक्ती आहे. या दोन्ही काळामध्ये भक्तीचाच पुरस्कार वारकरी संप्रदायाने केलेला आहे. विठ्ठल 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 पण भक्तीचा पुरस्कार केलेला एवढं म्हणून चालणार नाही. अन्य धर्मान तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान सदा नाम हरिद्वासो लोके त्वामन प्रवर्त हे. रामकृष्ण आहे नारद भक्ती सूत्र. जय हो जय हो. म्हणजे भक्तीचा पुरस्कार केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आता भक्तीचे व्याख्या मात्र वेगवेगळ्या आहेत. भगवत पूज्यपाठ शंकराचार्य म्हणतात मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव गरीयशी. आपल्याला मुक्ती जर अपेक्षित असेल तर गरीयशी म्हणजे सर्वश्रेष्ठ साधन त्याचं भक्ती आहे. पण मग भक्ती म्हणजे काय? तर आचार्य म्हणतात सतत स्वस्वरूप अनुसंधान भक्तिरीती अभिधेयते. सतत स्वस्वरूपाचं अनुसंधान करणं याला ते भक्ती म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानी येते संविती शैव म्हणती शक्ती आम्ही ती परमभक्ती आपुली म्हणतो. नाथबाबा म्हणतात अहर्निशी माझी कथा अहर्निशी माझी वार्ता अहर्निशी माते धाता भक्ती तत्वता याना. भक्ती चकाची व्याख्या प्रत्येक आचार्याने भिन्न भिन्न केल्या. किंवा नारद भक्ती सूत्रामध्येच नारदजी म्हणतात सात्वास्मिन परम प्रेम रूपा यथा व्रज गोपिका नाम. अर्थात भक्तीची व्याख्या भिन्न भिन्न आहे. तसे भक्तीच्या व्याख्या जशा भिन्न आहे तशी भक्तीचे प्रकारही भिन्न आहे. नवविधा काय बोलिले जे भक्ती आणि द्यावी माझे हाती संतते ता प्राणुरक्ती ईश्वरे. त्याला भक्ती म्हटलंय. ईश्वराच्या ठिकाणी पराकोटीची अनुरक्ती म्हणजे पराकोटीचं प्रेम याला भक्ती म्हटलेलं आहे. आणि मग अशी जी भक्ती आहे तिचे नवविध प्रकार केले. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम. त्याच्या पहिल्या तीन भक्ती तीन भक्तीचे तीन त्रिक 9 गट काय. पहिल्या 3 भक्ती या रूप प्रधान आहे, दुसऱ्या 3 भक्ती या भाव प्रधान आहे आणि तिसऱ्या 3 भक्ती या नाम प्रधान आहे. आणि कराल विकराल कलिकालामध्ये या नाम भक्तीचा पुरस्कार अधिकतर केलेला आहे. विठ्ठल 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 म्हणजे 9व्या भक्तीपैकी असं म्हणा कीर्तन भक्तीचा पुरस्कार कलियुगामध्ये केलेला आहे. कोणत्या भक्तीचा पुरस्कार केला? कीर्तन भक्तीचा पुरस्कार. आणि कीर्तन भक्तीचा पुरस्कार करून एवढं बोलून थांबवून चालणार नाही. कीर्तनामध्ये सुद्धा प्रधान 4 प्रकार आहेत. एक स्वरूप संकीर्तन आहे, 2 गुण संकीर्तन आहे, 3 लीला संकीर्तन आहे आणि 4 नाम संकीर्तन आहे. एक स्वरूप संकीर्तन कोणी करू शकत नाही, गुण संकीर्तनही कोणी करू शकत नाही,
लीला संकीर्तन हे सर्व करू शकत नाही, नाम संकीर्तन मात्र सर्व करू शकतात. नामाचे चिंतन प्रगट पसारा आणि आसाल ते करा जेथे तेथे. स्वरूप संकीर्तन करायचं म्हटलं, गुरुदेव जंगले शास्त्री यांच्या मुखातलं आपण ऐकलेलं असेल आणि सद्गुरू साधक गुरुदेव संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा यांच्या मुखातलं मी ऐकलेलं आहे आणि दोन्ही महापुरुषाचे वचन समान आहे. स्वरूप संकीर्तन कोण करू शकतो? स्वरूप संकीर्तन करण्याकरता त्याला प्रस्थानत्रयीचा अभ्यास लागतो. आता प्रस्थानत्रयी म्हणजे काय हेच माहिती नसेल तर स्वरूप संकीर्तन करेल कसं? तर प्रस्थानत्रयी कशाला म्हणतात? प्रकर्षेन आत्मनिश्चित प्रस्थान. प्रकर्ष करून ज्याच्या विचाराद्वारा आपण आत्मस्वरूपापर्यंत आपली वृत्ती जाऊन पोहोचते त्याला प्रस्थान म्हणतात. आणि त्रयी नाम 3, त्याच्यात प्रकार पुन्हा 3. एक बृहत प्रस्थानत्रय आहे, 2 वेदांत प्रस्थानत्रय आणि 3 आपली वारकरी प्रस्थानत्रय आहे. बृहत प्रस्थानत्रयामध्ये खंडन खंडन खाद्य, चित्सुकी आणि अद्वैत स्थिती असे 3 ग्रंथ आहेत. वेदांत प्रस्थानत्रयामध्ये केन कठ मुंड मांडुके ईशान्य बृहदारण्यक ऐतरे तैतरे छांदोग्य प्रश्न असे 10 उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र असे 3 प्रस्थानत्रय वेदांत प्रस्थानत्रयामध्ये आहे. आणि वारकरी प्रस्थानत्रयामध्ये जगद्गुरु तुकोबरायची गाथा, भगवान ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत अशी आपली वारकरी प्रस्थानत्रय आहे. मग या प्रस्थानत्रयाचं अभ्यास ज्याचा आहे आणि तोही कसा? तर षडलिंगपूर्वक. उपक्रम उपसंहारानाम अभ्यास अपूर्वता फलम अर्थवाद उपपत्ती लिंगम तात्पर्य निर्णय. उपक्रम उपसंहार अभ्यास अपूर्वता फल अर्थवाद उपपत्ती या षडलिंगपूर्वक ज्याचा प्रस्थानत्रयीचा अभ्यास आहे तो पहिलं कीर्तन करू शकतो. त्याचं नाव आहे स्वरूप संकीर्तन. स्वरूप संकीर्तन. नंतर दुसरं आहे गुण संकीर्तन. अनंत म्हणती माझी स्वामी ते अनंत गुण त्याचे म्हणून या. किंवा चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. किमान षड गुणाचं ज्ञान असो. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर व्यवस्थित येत म्हणून तो भगवंतो. अशा षड गुणाचं किमान ज्याला ज्ञान आहे. काय? यशे थोरवेला मारुती, विभीषण केला लंकापती, आवदर देवनी कर्णहाती, कीर्ती दिगंती नांदविली. अशा षड गुणाचं ज्ञान असेल तर तो गुण संकीर्तन करू शकतो. लीला संकीर्तन करण्याकरता गर्ग संहितेचा अभ्यास आहे. म्हणजे भगवान गर्गाचार्याने भगवान श्रीकृष्णाचे जे गुरु आहेत आणि दशम स्कंदावर ज्यांनी परमात्म्याचे लीला गायलेल्या आहेत गर्ग संहितेमध्ये, त्या गर्ग संहितेचा अभ्यास असला किंवा दशम स्कंदाचा अभ्यास असला की तो लीला संकीर्तन करू शकतो. याचाच अर्थ स्वरूप संकीर्तन सर्व शव्य नाही, गुण संकीर्तन सर्व शव्य नाही, लीला संकीर्तनही सर्व शव्य नाही, पण नाम संकीर्तन मात्र सर्व शव्य आहे. सर्वजण नाम संकीर्तन करू शकतात. आणि म्हटलेलं आहे नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. आंघोळीनं लगे तोंड धुवावे. याचा अर्थ आंघोळ करू नये तोंड धुवू नये असा त्याचा अर्थ नाही, पण तशाही अवस्थेमध्ये आपण नाम संकीर्तन मात्र करू शकतो. आणि नाम संकीर्तन रूपी भक्तीचा पुरस्कार कराल विकराल कलिकालामध्ये केलेला आहे. त्याही 3 प्रकारच्या नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. विठ्ठल विठ्ठल. एक आहे ग्रंथ नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती, 2 आहे भगवंत नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती, आणि 3 आहे संत नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती. ग्रंथनाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती आपल्याला संप्रदायात पाहायला भेटतो. विधी करतात, फलश्रुती सांगतात. विधी का करतात? आपण प्रवृत्त होण्याकरता. आणि फलश्रुती का सांगतात? प्रयोजन अनुदिश न मंदपी प्रवर्तत. मंदातला मंद करता प्रयोजनाशिवाय प्रवृत्त होत नाही. डॉक्टर बाबांचे एक वाक्य आहे. सामान्यतः मनुष्य आपला वारकरी संप्रदाय याची सुरुवातच निष्काम कर्म योगापासून आणि याची परिसमाप्ती नैष्कर्म्य दशेमध्ये आहे. हे अगदी खऱ्यातलं खरं असलं तरीही आरंभाच्या काळामध्ये मनुष्य सकामतेतूनच प्रवृत्त होतो, निष्कामतेतून प्रवृत्त होत नाही. आणि मग आपली प्रवृत्ती होण्याकरता विधी आणि ती प्रवृत्ती आपली टिकून राहावी याकरता फलश्रुती, ग्रंथ, भगवंत आणि संत आणि अशा 3 संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती आहे. त्यापैकी ग्रंथनाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती सांगत असताना दक्षिण काशी पैठण निवासी नाथबाबा एका जगप्रसिद्ध अभंगामध्ये म्हणतात. गीता गीता वाते गाती, गीता गीता वाते मन, गीता 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 वाते, गीता गीता वाते, नाही नाही गीता गीता गीता, हा गीता 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 वाते जे मन, हो गीता 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 गीता
वाचे जे मन गीता 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 वाचे जे गीता वाचे जे नाही पुनरावृत्ती तया नरा नाही पुनरावृत्ती तया नरा नित्य नेम वाचे वदता नित्य नेम वाचे वाचे वदता नाही पुनरावृत्ती तया नित्य नेम वाचे वदता नित्य नेम वाचे गीता 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 वाचे जे मन हरी हरी हा नाही पुनरावृत्ती तया नरा नाही पुनरावृत्ती तया नरा नाही पुनरावृत्ती गीता 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 वाचे जे मन नाही पुनरावृत्ती तया नरा नाही पुनरावृत्ती तया नरा नाही पुनरावृत्ती तया नरा गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा हे गीता गीता वाचे जे म्हणते हा विधी आहे नाही पुनरावृत्ती तया नरा ही फलश्रुती आहे नित्यनेम वाचे वदता अक्षरे हा विधी आहे आणि भवसिंधू तरे आर्धक्षणी फलश्रुती आहे एका जनार्दनी जयाचा हा नेम विधी आहे आणि तया पुरुषोत्तम न विसंधी फलश्रुती आहे ग्रंथ नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती आपल्याला संत वाङ्मयामध्ये पाहायला भेटतो त्याचप्रमाणे भगवंत नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती पाहायला भेटतो भगवंत नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती प्रतिपादन करत असताना म्हणतात हरी हरी तुम्ही मनारे सकळ हरी हरी तुम्ही मनारे सकळ हरी 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 तुम्ही मनारे सकळ 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 हरी हरी तुम्ही मनारे तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तुटतील तेने माया जाळ तुटईल अधिक नका पडू गबाळाचे भरी अधिक नका पडू गबाळाचे भरी अधिक नका पडू गबाळाचे भरी येथे आई थोडी नाग अधिक नका पडू गबाळाचे भरी अधिक पडू हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तिने माया जाळ तुटईल तुम्ही सकळ हरी हरी म्हणा हा विधी आहे आणि तिने माया जाळ तुटईल ही फलश्रुती आहे भगवत नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती आहे ग्रंथ नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती आहे
कराल विकराल कलिकालामध्ये कलव नास्तेव 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 गतिरन्यथा हरिर नामयो हरिर नामयो हरिर नामयो केवलम. म्हणून कलियुग केवल नाम आधारा किंवा कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटे. भगवत नाम संकीर्तन, ग्रंथ नाम संकीर्तन आणि संत नाम संकीर्तन. संत नाम संकीर्तनाचा विधी सर्वांच संतांनी गायलेला आहे. अगदी नाथबाबा म्हणतात, ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी सर्वज्ञा, जपहा करी सर्वज्ञा, जपहा करी सर्वज्ञा, जपहा करी सर्वज्ञा. ज्ञाना विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाता यदि जानते होय ऐसी प्रतिज्ञा, होय ऐसी प्रतिज्ञा. ऐसी प्रतिज्ञा, ऐसी प्रतिज्ञा. ज्ञाता दे जानते होय ऐसी प्रतिज्ञा, होय ऐसी प्रतिज्ञा. ऐसी प्रतिज्ञा, ऐसी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती हे जाती आज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती ही जाती आज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती हे जाती आज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती ही जाती आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता सुखती फेर, मुखी म्हणता सुखती फेर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता सुखती फेर फेर फेर. मुखी म्हणता सुखती फेर, मुखी म्हणता सुखती फेर, मुखी म्हणता सुखती फेर. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी सर्वज्ञा. ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. ज्ञानाग्नीने पाप ज्ञाता ज्ञे निजांगी होय आईची प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. नाथ बाबा संत नाम संकीर्तनाची विधी परिश्रुती अभंगात सांगतात. आणि आत्ताच म्हटलं आपण ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता सुखती फेर. जगद्गुरु तुकोबराय देखील संत नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती सांगतात. तद्वतच दशग्रंथी पंडित रामेश्वर भट्ट वाघुलीकर एक काळ जरी त्यांनी विरोध केला तरी जगद्गुरु तुकोबरायाचा महती लक्षात आल्याच्या नंतर मोठी ती खरीच मोठी असतात. जोपर्यंत मोठेपण कळत नाही तोपर्यंत त्यांनी स्वीकारलं नाही, तरी मोठेपण कळल्याच्या नंतर मोठं हृदय करून आपल्या हृदयात ठेवणारी ही मोठीच असतात. कदाचित रामेश्वर भट्टांनी त्या काळात त्यांचा विरोध केला नसता तर जगद्गुरु तुकोबरायाची महती आपल्याला लवकर कळालीही नसती. म्हणून एक काळ त्यांनी विरोध केला, एक काळ तुकोबरायाचा एक प्रकारचा छळ केला. पण ज्या वेळेला तुकोबरायाचं बळ त्यांना लक्षात आलं आणि तेच बळ आपल्यालाही लक्षात यावं म्हणून संत नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती प्रतिपादन करत असताना रामेश्वर भट्ट जे बोलतात ते निरूपण करता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात तुकारामा तुकारामा तुकारामा. नाम घेता कापेय जगद्गुरु तुकोबरायाचा नाम संकीर्तनाचा विधी आणि फलश्रुती प्रतिपादन करत असताना रामेश्वर भट्ट महाराज वाघुलीकर यांच्या मुखातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हे वचन आहे. तुकाराम तुकाराम हा विधी आहे, नाम घेता कापेय ही फलश्रुती आहे. पण असं म्हणतात वेदांतामध्ये आपण पंक्ती ऐकतो, नाही प्रतिज्ञा मात्र वस्तू सिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. अनेक जणांचं नाम तुकाराम असतं पण ती यम नाही, घरातही कापत नाही, घरच्या पुढे हे कापतात आणि तुकाराम नामाच्या पुढे यम कापतो. असं का? त्याचं उत्तर आहे तुकाराम नाम सामान्य इतरांची नाम ही लौकिक आहे आणि तुकाराम आदी करून संतांचं नाम हे अलौकिक आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
ठिकाणी आपण नामगुण नामगुण असा अभंग घेतला आणि त्या मेळाला अलौकिकासंबंधी पुष्कळ विवेचन विस्तृत पद्धतीने केलेलं आहे. त्याचा पृष्ठपोषण न्याय करण्याची काही फारशी आवश्यकता नाही, पण एक आठवण म्हणून अलौकिक कशाला म्हणतात ती फक्त आठवण करून देतो. त्यावेळेला आपण म्हटलं तर अलौकिक त्याला म्हणतात जे सामान्याला कळत नाही, पाच भूतामध्ये सापडत नाही आणि काळाची सत्ता ज्यावर चालत नाही त्याला आपण अलौकिक म्हणालो होतो. आणि असे अलौकिक तीन आहेत, कारण तीन निकषामध्ये बसणारी तीनच आहे. एक अलौकिक आहे भगवंत, दोन अलौकिक आहे संत आणि तीन अलौकिक आहे या उभयाचं नाम. का बरे? कारण भगवंत, संत आणि या उभयाचं नाम ही तिन्ही सामान्याला कळत नाही, ते पाच भूतात सापडत नाही आणि काळाची सत्ता त्यावर चालत नाही. एक एक बघा थोडक्यामध्ये निकष. एक भगवंत सामान्याला कळत नाही. जर कळाला असता तर तुकोबरायसारखे महापुरुष येतात आणि ते म्हणतात देवघ्या कोणी ऐता आला घर पुसणे. समाजातील लोक म्हणतात देव न लगे साठवणीची रुजले जागे. का बरं असं घडलं? महात्मे कळालं असतं तर न लगे म्हटले नसतील, लगे म्हटले. पण न लगे म्हणतात याचा अर्थ देव सामान्याला कळत नाही, देव पाच भूतात सापडत नाही. अनंत ब्रह्मांडे आणि एका रोमी ऐसी भेंडे किंवा अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदागरी. श्रीमद भगवद्गीतेचा 10वा अध्यायाचा शेवटचा श्लोक. आत्वा बहुनैतने किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्य हा मेदन कृष्ण मेका अंशने स्थितो जगत. परमात्माच्या एका अंशावर हे जर जगत असेल तर परमात्मा किती व्यापक आहे. त्याला देश परिचित नाही, काल परिचित नाही आणि वस्तू परिचित नाही. देश काळ वस्तू भेद मावळाला आत्मा निर्वळाला विश्वास आहे. एतस्मात् आत्मन आकाश संभूता आणि नंतर त्याच्या पुढे आणि ते चिदाकाश तो आहे, ते भूताकाशाचेही अतिथ्य आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत म्हणतात नभ तुझ माझी खेळी लपितपी. हे भूताकाश सुद्धा त्याच्या ठिकाणी लपितपी खेळतं, इतका परमात्मा व्यापक आहे. तो सर्व देशात आहे, सर्व कालात आहे आणि सर्व वस्तूत आहे. गुरुदेव चंद्रशेखर महाराज देगलूरकरांची वचन. तो कणाकणात आहे म्हणून देश परिचित नाही, तो क्षणाक्षणात आहे म्हणून काल परिचित नाही आणि तो प्रत्येकाच्या मनामनात आहे म्हणून वस्तू परिचित नाही. किंवा पंचदशीमध्ये श्लोक आहे. न व्यापित्वात देश तो आणतो, नित्यत्वात नापी कालत, न वस्तू तो ती सर्वात्म्यात अनंती ब्रह्मणी त्रिधा. न व्यापित्वात देश तो आणतो, व्यापक असल्यामुळे देशाने अंत नाही. नित्यत्वात नापी कालत, नित्य असल्यामुळे कालाने अंत नाही. आणि न वस्तुतोपी सर्वात्म्यात, सर्वाचा आत्मा असल्यामुळे वस्तूने त्याचा अंत होत नाही. असा व्यापक असणारा परमात्मा परिच्छिन्न पंचमहाभूतामध्ये सापडेल कसा? म्हणून तो पंचमहाभूतामध्ये सापडत नाही. आणि स्वामीची सेवकावर सत्ता असते का सेवकावर स्वामीची सत्ता असते? एकच वाक्य झालं तर तुम्ही ऐकलंच नाही. स्वामीची सेवकावर सत्ता का सेवकाची स्वामीवर सत्ता? सेवकाची स्वामीवर सत्ता आणि परमात्मा स्वामी आहे. मियाची नियमेला साता काळूक राशी तसे भूता ये म्हणी आगाते पंचभूता सकळे दयाची. म्हणून परमात्मा स्वामी आहे, काळ सेवक आहे आणि सेवक काळाची स्वामी परमात्म्यावर सत्ता चालेल कशी? म्हणजे परमात्मा देव न लगे म्हणतात सामान्याला कळत नाही. आणि आठवा बहुनेतेने तो व्यापक आहे म्हणून पाच भूतात सापडत नाही आणि काळ त्याचा गडी सेवक आहे म्हणून काळाची त्यावर सत्ता चालत नाही म्हणून परमात्मा अलौकिक आहे. तसे संत अलौकिक आहे. संत सामान्याला कळत नाही. जर कळाले असते तर सामान्याने छळ कशाला केला असता? सामान्याचा ज्या विचार सोडून जे असामान्य म्हणवतात तेही असामान्य छळ करतात. रामेश्वर भट्ट म्हणजे सामान्य का असामान्य? विसोबा सामान्य का असामान्य? ही सगळी मंडळी असामान्य आहे. पण त्या काळात त्यांनी संतांचा छळ केला का? संतांचं बळ कळालं नाही. सामान्याला संत कळत नाही. संतही पाच भूतात सापडत नाही. या पृथ्वी नावाच्या भूताला ताब्यात घेतलं भगवान ज्ञानोबरायांनी. बाळचंदामध्ये म्हणतात ना, ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळचंदो, हृदयी धरोनिया ध्यान बाबा बाळचंदो. समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंदो. कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदो. बाळचंदो बाबा बाळचंदो, बाळचंदो बाबा बाळचंदो. आजही भगवान ज्ञानोबा समाजात आहे का नाही? अनेक भक्ताला साक्षात्कार होतो. म्हणजे पृथ्वी बघा तुम्ही, लोखंड किती ते उभं जरी ठेवलं तरी लोह उभे खाये माती.
ज्ञानोबा म्हणतात. ते गंस्त म्हणजे पृथ्वी सगळ्याला ताब्यात घेते, पण माऊलीला नाही ताब्यात घेऊ शकली आणि घेणं शक्यही नाही. म्हणजे पृथ्वी भूताला ताब्यात घेतलं ज्ञानोबा राहिले, आकाश आणि वायू भूताला ताब्यात घेतलं तुकोबा राहिले, जल नावाच्या भूताला ताब्यात घेतलं शांती ब्रह्मनाथ बाबाने, आणि तेज नावाच्या भूताला ताब्यात घेतला आईसाहेब मुक्ताईने. याचा अर्थ पंचमहाभूतात संत सापडत नाही आणि काळाची सत्ता संतावर चालत नाही. आजच्याच आपल्या अभंगात म्हणतात ना, नाम घेता कापेयम काळ गुलाम सलाम करी, तो कया घरी रावत असे. उलट यम धर्म वाट पाहे नित्य काळ, यम धर्म त्यांची वाट पाहतात, त्यांचं दर्शन आपल्याला व्हावं अशी यम धर्माला देखील अपेक्षा आहे. जोडून या कर तिष्ठत असे, निरंतर वाट पाहतात हात जोडून, कधी संत येतील, कधी आपल्याला त्यांचं दर्शन घडेल. याचा अर्थ काळाचं बळ संतावर चालत. आणि जसं भगवंत आणि संताच्या ठिकाणी हे अलौकिकत्व आहे, तसं या उभयाच्या नामाच्या ठिकाणी अलौकिकत्व आहे. संत आणि भगवंताचं नाम सामान्याला कळत नाही. जर कळालं असतं तर संत सांगतात हरी हरी म्हणा, पण वाजत ते बोंब कोणी नायक ठिकाणी. काय माय गेली इथपर्यंत रागवावं संतांनी, तरी समाजाने ऐकू नये. कळाल्याचा परिणाम आहे का न कळायला, न कळाल्याचा परिणाम आहे. कळालं जर असतं तर संतांनी सांगितलं, लगेच जर जगाने घेतलं असतं तर संत कशाला रागवली असते. आई वडील बाळाचं हित आहे अशी त्याची हिताची गोष्ट सांगतात, तरी कार्ट ऐकत नसेल तर मगच रागवतात ना. तुम्ही संत माय बाप कृपावंत, ते रागवतात, रागे भरतात कधी आपल्या हिताचा आहे आणि ते पोटतिडकीने सांगतात, तरी समाज ऐकत नाही. मग महाराज म्हणतात शहाणा तो धनी घेतो येथे, तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणे. ज्ञानोबराय वासुदेवामध्ये म्हणतात जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थ व्रत येम नेम न लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वदता होय पाद धारणे, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवाय. पण घेतय कोण? सांगणारा तरी किती घेतो, किती घेतो आपण? विठ्ठल विठ्ठल तेवढ्या पुरतं आपण विठ्ठलाला जास्त प्राधान्य देतो का चिंतनाला प्राधान्य देतो? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अगदी ती टेप रेकॉर्ड करायची पहिली आपल्या लहानपणी होत आळंदीत असतात, त्यात सुद्धा विठ्ठल विठ्ठलाला पॉज करायचं, थांबायचं, बाकी चिंतन घ्यायचं. ज्या विठ्ठलाचं महत्व करतात ते चाललं ते कट करायचं आणि बाकी जमवायचं. काय प्रकार आहे हा? कोण घेतोय, कोण घेतोय? म्हणून शहाणा घेतो. आपले निवृत्ती बाबा भक्ती म्हणायची, शहाणाच्या पुढे आखी लागलं तो नाही असं शहाणा. 1.5 लागला तर तो डुंकूनही पाहत नाही. शहाणाच पाहिजे, शहाणा नको. का म्हणे शहाणा होई रे गव्हाला, म्हणजे शहाणा लागतो. दिल शहाणा अति शहाणा लागत नाही. याचा अर्थ सामान्याला नाम कळत नाही, नाम 5 भूतात सापडत नाही. ते एक गोष्ट आहे, मागे मी बोललो तरी पुनरावृत्ती पण सांगतो. इस दुनिया में सबसे बड़ा कौन है? बोले क्या पूछने की बात है? दुनिया जिसपे खड़ी है वही सबसे बड़ी है. फिर कौन बड़ी है? आता बोला कि माई बाप, पृथ्वी बड़ी है, लेकिन पृथ्वी काय की बड़ी है? वो तो शेष जी के माथे पे खड़ी है. फिर कौन बड़ा है? शेष बड़ा है. लेकिन शेष काय का बड़ा है? वो तो शिव जी के गले में पड़ा है. फिर कौन बड़ा है? शिव बड़ा है. लेकिन शिव जी काय का बड़ा है? वो तो कैलाश पे खड़ा है. फिर कैलाश बड़ा है. अब कैलाश काय का बड़ा है? उसको तो रावण ने उखाड़ा है. फिर रावण बड़ा है. रावण काय का बड़ा? एक तो राम जी के एक बाण में पड़ा है. फिर राम बड़ा है. लेकिन राम काय का बड़ा? वो हनुमान के हृदय में खड़ा है. फिर हनुमान बड़ा है. लेकिन हनुमान को ये बड़प्पन देने वाला कौन है? बोले नाम. हनुमान जी क्या करते थे? नाम लेते थे. माझा प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम. माझा प्रभु राम मुखी नाम बोला जय श्री राम. सीताराम सीताराम बोला सीताराम. सर्वांनी सीताराम 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 सीताराम. आवाज आवाज श्रोते बाई. सीताराम 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 सीताराम. तुम्ही आवाज आवाज आवाज. सीताराम 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 सीताराम. आवाज आवाज. प्रभु राम मोहे नाम बोला
बोला जय श्री राम प्रभु बोला जय श्री राम राम नामात नंगली दुनिया सारी आनंदाने करू अयोध्येची वारी तुझ्यासाठी मी केलं प्रभू जीवाचं राम प्रभू राम मुखी राम बोला जय श्री राम माझा राम प्रभू राम मुखी राम बोला जय श्री राम बोला जय श्री राम बोला जय श्री राम दीदी इस जगत में सबसे बड़ा कौन है? राम नाम बड़ा है, राम से भी उसका नाम बड़ा है, कारण तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे वेग श्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. आणि वेदांताचा साधा सिद्धांत आहे, व्यापकात परिचिन्न मावतं का परिचिन्नात व्यापक मावतं? व्यापकात परिचिन्न मावतं. न्यून देश वृत्तित्वम परिचिन्नत्वम अधिक देश वृत्तित्वम व्यापकत्वम. आणि नाम हे व्यापक आहे. गगनाहुनी वार नाम आहे गगनाहुनी वार नाम आहे गगनाहुनी वार नाम आहे गगनाहुनी वार. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची काळ ज्ञानदेव पुसे निवृत्तीची काळ गगनाहुनी वार गगनाहुनी वार नाम आहे गगनाहुनी वार नाम आहे गगनाहुनी वार ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड गगनाहुनी वाढ. वाढ शब्दाचा अर्थ व्यापक, म्हणजे नाम पाच भूतात सापडत नाही, नाम सामान्य कळत नाही. आणि संत वा भगवंत नामावर काळाची सत्ता चालत नाही. भगवंताचं नाम घेताना यमधर्म सांगी दुता तुम्हा नाही तेच सत्ता जेत होय हरी कथा सदा घोष नामाचा नका जाऊ दया. आणि संतांचं नाम घेताना नाम घेता कापे यम नाम घेता तुकाराम जगद्गुरु तुकोबरायचं नाम घेताना जर यम कापतो तर ते नाम सामान्य नाही, ते पाच भूतात सापडत नाही, त्यावर काळाची सत्ता चालत नाही. आणि असं असणारं नाम याचा विधी आणि प्रश्रुती तुम्हा आम्हाला प्रवृत्त करण्याकरता रामेश्वर भट्ट म्हणतात तुकाराम नाम घेता कापे यम. तुकोबरायचं नाम घेतलं असताना यम कापतो. यमाची भीती सर्वांना आहे. यम म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूचं स्वरूप आहे. आणि भगवान ज्ञानोबराय म्हणतात आगा मर हा बोलून पाहते मेल्यावरी तरी रडते असते जात न गणिती गहितपणे. मर हा शब्द देखील आपल्याला सहन होत नाही. मृत्यू तर दूरची गोष्ट आहे, पण मृत्यू एक काळ येतो आणि ज्या वेळेला तो येतो त्यावेळेला हे काही चालत नाही. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाई ते ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तै यम आज्ञा. किती मोठी सत्ता असू द्या, किती मोठी प्रॉपर्टी संपत्ती असू द्या, ठाई सोबत काही येत नाही. सगळे आपण साक्षीदार आहोत. विठ्ठल पण या काळात बळ तिथे चालत नाही. नाम घेता कापेय भोगे रोगे भयम फुले चिती भयम वित्ते नृपलात भयम माने दैन्य भयम बले रूप भयम रूपे जराया भयम शास्त्रे वादे भयम तपे इंद्रिय भयम काय कृतांतात भयम सर्वानुस्तु भयान भूई पूर्ण वैराग्य देवा भयम. 9 प्रकारच्या भीती या सुभाषितामध्ये सांगतात. भोगे रोगे भयम भोगे रोगे जोडून या दिले अनेका अरुची दे हो का सकळा पासोनी अरुची दे हो का सकळा पासोनी. भोगे रोगे जोडून या भोगे मनुष्याला रोगाची भीती. भोगे रोगे भयम कुले च्युती भयम कुलवान मनुष्याला फुलाला कलंक लागण्याची भीती. कुले च्युती भयम वित्ते नृपलात भयम जो पैशावाला आहे त्याला टॅक्सची भीतीच असते ना. वित्ते नृपलात भयम माने दैन्य भयम मान पावलेला मनुष्याला 4 लोकात अवमान होण्याची भीती वाटते. महाराज म्हणतात मान इच्छितो अवमान अपमान. माने दैन्य भयम बले रिपू भयम
बलवान मनुष्याला प्रतिशत्रूची भीती असते. बली शास्त्री वादे भयम. शास्त्री पंडिताला वादाची फार मोठी भीती. वादात आपला पराजय झाल्याच्या नंतर करायचं काय फार मोठी भीती आहे. आपल्या वक्ते बाबांनी एक छोटीशी गोष्ट सांगितली होती. शास्त्री वादे भयम म्हणजे पंडिताला एक प्रकारची भीती असते. काही पडित असतात ते स्वतःला पंडित म्हणतात. पंडित आणि पडित ते चिंता चित्ता समाख्यात असाच फरक आहे. चिंता आणि चित्ता याच्यामध्ये जसा अनुस्वार दिला का ती चिंता झाली आणि अनुस्वार काढला की ती चिंता झाली. तसा अनुस्वार काढला का पडित झाला आणि अनुस्वार टाकला की पंडित झाला. पण पंडानाम आत्मशिका बुद्धी यशता पंडित त्याची पंडिताची व्याख्या केली किंवा पंडित तोची भला नित्य भजे जो विठ्ठला. पण बऱ्याच पंडिताला शास्त्री वाद भेल शास्त्री पंडिताला वादामध्ये पराजित होण्याची भीती असते. आणि मग ते काही पंडित खरंच पडितच असतात. दिवसा दिवा लावावं की रात्री लावावं. दिवा लावायचे कधी असतो रात्री लावायचा. दिवसा दिवा लावून चालले पंडित म्हणावं का पडित म्हणावं हाच प्रश्न आहे. पण मग एका ठाकराने विचारलं का हा दिवसा तुम्ही दिवा का लावला. म्हणते मी पंडित आहे. म्हटलं कळाला दिवसा दिवा लावतो त्या अर्थी लक्षात आला तर पण पंडित आहात का कंसात पडित आहात. ठीक आहे पडित पंडित दिसताय. शिकूनही पंडित सुशिक्षित कंसात बेकार तसे तुम्ही पंडित दिसताय. दिवसा का दिवा लावला. नाही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देतो नाही देता आलं की दिवा बुझवतो चांगली गोष्ट आहे. या तुम्ही नाही आता तू प्रश्न विचार. तो म्हटलं आता मी अनपढ मेंढळ राखणार आहे सामान्य एकष्टीत व्यक्ती तुम्हाला काय प्रश्न विचारणार नाही म्हणते विचारला पाहिजे तर. बरं ठीक आहे विचारतो म्हटले. मग पंढरी वाहून गेली तेव्हा विठू किती महिन्याचं होतं सांगा. आता पंढरी वाहून गेली तेव्हा विठू किती महिन्याचं म्हटल्याच्या नंतर यांनी पंढरी पुराण पाहिले 18 पुराण पाहिले 4 वेद पाहिले 6 शास्त्र पाहिले. त्यात पुढे हा प्रश्न नव्हताच कारण त्यात शास्त्रात नव्हतंच नाही. ते नाकी न आलेत. 1 दिवस मागून घेतला होता 2 दिवस मागून घेतले तरी काही त्याच्या बाला काही तपास लागला नाही. पंढरी वाहून गेली तेव्हा विठू किती महिन्यात. मग त्या ठाकरेने सांगितलं मग आता तुम्ही उत्तर देत नाही ते तेव्हा बुजवा नाही तर मग मी तुम्हाला बुजवतो. त्याला माहिती अर्धान गडी एक टाकला की आपलं काम संपलं. त्याने सांगितलं मी जीवा बुजवतो पण मला तेवढ्या प्रश्नाचं उत्तर आपण द्या. त्याने सांगितलं ठीक आहे. ते धावत गेले मेंढराच्या कळपासून एक कोकरू घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं याचं नाव आहे विठू. मागच्या 3 महिन्यापूर्वी पूर आला आणि त्याच्या आईचं नाव पंढरी. ती वाहून गेली. त्यावेळेला पंढरी वाहून गेली तेव्हा विठू किती महिन्याचा 3 महिन्याचा. विठ्ठला 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 वादे भय म्हणजे मोक्षे बाबाने याच्या पुढे सांगितलं होतं. एक पंडित दुसऱ्या पंडिताकडे गेले. पंडिताकडे गेल्याच्या नंतर ते खालचे पंडित घाबरले. आता त्या पंडितापुढे आपला निभाव लागणार नाही. पण त्यांच्याकडे भांडे घासणारी एक माऊली होती ती चतुर होती. तिने सांगितलं तुम्ही चिंता करू नका मीच समाचार घेतले. ते पंडित आल्याच्या नंतर वर जाण्या अगोदर त्यांनी सांगितलं माझ्या काही प्रश्नाचं उत्तर द्या मग माझ्या गुरुकडे जा. हे म्हटले बावळट तू काय मला प्रश्न विचारणार. म्हटले एक विचारते तेवढं उत्तर द्या मग गुरुकडे जा. म्हटले बोल पटकन. त्यांनी सांगितलं तिने विचारलं काही नाही. म्हटले मलिदाचं डोसकं इद्याला चालेल का तेवढं उत्तर द्या आणि मग पुढे जा. त्यांना काही लक्षातच आलं नाही. बऱ्याच वेळी तुमच्याही लक्षात आले नाही माझ्या लक्षात आलं. मलिदाचं डोसकं इद्याला चालेल. आता मलिदाचं डोसकं इद्याला चालेल का हे कुठल्या पुराणात नाही तर पुराणात उत्तर भेटेल कसं. 12 दर्शनात नाही त्याचं उत्तर भेटेल कसं. त्या पंडिताने सांगितलं मावशी मी हरलो. म्हटले फिर मागे नाही पण उत्तर द्या ना. म्हणजे काही नाही मलिदाचं डोसकं ईदेला चालेल का याचा अर्थ इस्लाम धर्मामध्ये ईद नावाचं सण असतो आणि हिंदूमध्ये एक देवाला मलिदा केला जातो. आता कुठल्या देवाला केला जातो ते बाबाला विचारून घ्या. मला काय माहिती तुम्ही बाबा आता काय त्याच्याकरता तुम्हाला देवा घरी जावं लागेल. घरी थांबून चालणार नाही. ते बाबाने सांगितलं मलिदाचं डोसकं ईदेला चालेल का म्हणजे हिंदू धर्मामध्ये एक मलिदा करतात देवाला आणि इस्लाम धर्मामध्ये ईद असतात. मग मलिदाचं डोसकं ईदेला चालेल का म्हणजे याचा अर्थ त्या मलिदाच्या दिवशी मी स्नान केलं होतं. माता वर्ग इथून करतात ना ते नाहून गेलं म्हणतात. तर त्या दिवशी मी डोक्यावरून पाणी घेतलं होतं आणि आता आज ईद आहे आणि माझा इंटरकास्ट आंतरजातीय विवाह आहे. म्हणजे मी आई इस्लामाची हे आई हिंदू मी दोन्ही व्रत पाळते. तर मग ते मलिदाचं डोसकं ते स्नान केलेलं चालेल का आता पुन्हा स्नाहून घ्यावं लागेल. मलिदाचं डोसकं ईदेला चालेल का काय कळेल हो त्याला. हे पंडिताला काय शास्त्रे वादे भयम आणि तपे इंद्रिय भयम. तप करणाऱ्या मनुष्याला इंद्रिय कधी दगा देतील सांगता येत नाही. तपे इंद्रिय भयम आणि आपण विश्वमित्रा देखाचे दाखले आपण पाहतो की करिता तपे कामक्रोध खवळती नित्यानित्य ज्ञाने अहंकाराची प्राप्ती हो मिळवल्या बोलतात. तपे इंद्रिय भयम काय करतात आणि सर्वात मोठी भीती आहे काळाची. पण काळाचं बळ त्याच्या पुढे चालत नाही. कोणापुढे जो तुकाराम नाम घेतो किंवा भगवत नाम घेतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम आणि कसे आहेत ते तुकोबर आहे. 2 परिचय देतात. एक धन्य आहे आणि ते समर्थ आहे असं द्वितीय चरणामध्ये बोलतात. तुको बासमर्थ
तुको वाच हरी हरी जेने केला हा पुरुषार्थ अन्य तुको वाच अन्य तुको वाच देणे केला पुरुषार्थ जे केला पुरुषार्थ अन्य तुको वाच म्हणत अन्य तुको वाच धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ. रामेश्वर भट्ट म्हणतात तुकोबराय धन्य आहे, ते समर्थ आहे आणि त्यांनी हा पुरुषार्थ केलेला आहे. धन्य मनविन इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखील असं महाराजांचेच उद्गार आहे. तुकोबराय धन्य काय, धन्यता प्राप्त होण्याकरता काही विशेष लागतं. धन्यता प्राप्त होण्याकरता तो समर्थ लागतो. जगद्गुरु तुकोबराय समर्थ आहे. धन्यता प्राप्त होण्याकरता ती व्यक्ती पुरुषार्थी लागते. तुकोबराय पुरुषार्थी आहे. अनेक जेवढे काही धन्यतेची दिव्य सद्गुण लागतात ते सर्व तुकोबरायच्या ठिकाणी आहे. धन्यता म्हणण्याकरता आसुरी संपत्ती नको, दैवी संपत्ती हवी. अभयं सत्व संसिद्धी ज्ञान योग विभक्ती चिदानंद यज्ञ स्वाध्याय सपार किंवा अहिंसा सत्य क्रोध त्याग चरित्र पैशुनम दया भूतेषु लोलुप्व मार्दम धीर चापलम तेज क्षमा कृती सौचमत्र होणार मान्यता भ्रमंत संपदम दैवी गुणे जात शिकार. हे दैवी संपत्तीचे 26 गुण पाहिजे. आणखी असते तर तेही तुकोबरायकडे शोधले तर भेटले असते. भगवंताने मोठी सांगितले. म्हणजे सगळ्याच बाबतीत तुकोबराय धन्य आहे. तुकोबराय समर्थ आहे. सामर्थ्य ज्याच्याकडे आहे तो समर्थ आहे. कोणतं सामर्थ्य आहे? साधारणतः आपण परंपरेने नथुसिंग बाबा यांची एक मालिका आहे, त्याच्यामध्ये मी 3 सामर्थ्य वाचले. आपण ती ज्ञात आज सर्वाला ज्ञात आहे, त्याचा उल्लेख करून जातो. पहिला आहे कर्तुम सामर्थ्य, दुसरा आहे अकर्तुम सामर्थ्य आणि तिसरा आहे अन्यथा कर्तुम सामर्थ्य. कर्तुम सामर्थ्य, अकर्तुम सामर्थ्य, अन्यथा कर्तुम सामर्थ्य या तिन्ही सामर्थ्याने सामर्थ्ययुक्त, तिन्ही सामर्थ्यवान भगवंतही आहे आणि भगवत मान्य संतही आहे. भगवंताकडेही तिन्ही सामर्थ्य आहे आणि संताकडे तर आहेच आहे. नवे नवे संतांचं काकांबर भगवंतापेक्षा सरस आहे. भगवंताकडे कर्तुम सामर्थ्य, बाबांनी नथुसिंग बाबांनी तिथे लक्षण केले. कर्तुम सामर्थ्य म्हणजे काय, अकर्तुम सामर्थ्य म्हणजे काय, अन्यथा कर्तुम सामर्थ्य म्हणजे काय. बाबांनी असं सांगितलं, कर्तुम सामर्थ्य म्हणजे उत्पत्ती विनाशाचं जे सामर्थ्य आहे त्याला कर्तुम सामर्थ्य म्हणाले. नंतर सामान्यकडनं असामान्य कार्य करून घेणं याला अकर्तुम सामर्थ्य म्हणावं. आणि जी लोक निंदनीय आहे ती त्याच्या संपर्कात आल्याच्या नंतर वंदनीय होतात हे अन्यथा कर्तुम सामर्थ्य. काही ठिकाणी यापेक्षा वेगळी लक्षण केलेली आहे. अशीच आहे असं माझं दुराग्रह नाही, पण बाबांनी जे केलेली लक्षण ती मी आपल्यासमोर ठेवतो. त्याचं पहिलं आहे कर्तुम सामर्थ्य म्हणजे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य भगवंताकडे आहे. दयापासून सकळ महिमंडळ हे झाले, एक पंढरी ताराना नय अनुमाना श्रुतीची, नय अनुमाना श्रुतीची तो एक पंढरी ताराना नय अनुमाना श्रुतीची, श्रुतीची तो एक पंढरी ताराना नय अनुमाना श्रुतीची. किंवा जेणे विश्व निर्मिले महर्षी देवाचे संस्थापले, एक स्वर्गाची धरली सत्ता मात्रे आपली गतीर भरता प्रभु साक्षी निवास चरणम सुरूप प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजम दे. भगवान परमात्मा एक ईश्वर तत्व तर एकच आहे. एक देव सर्व भूतेषु गुणा. रजगुण प्रधान मायावपदीचा स्वीकार करून जगाचं सर्जन करतात ब्रह्मदेव रूपाने. शुद्ध सत्वगुण प्रधान मायाच्या उपाधीचा स्वीकार करून जगाचं पालन करतात विष्णू रूपाने. आणि तमगुण प्रधान मायावपदीचा स्वीकार करून जगाचा प्रलय करतात भगवान शंकर रूपाने. म्हणजे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य परमात्म्याकडे आहे. कर्तुम सामर्थ्याने संपूर्ण परमात्मा. अकर्तुम सामर्थ्य कशाला म्हणालो आपण? सामान्याकडनं असामान्य कार्य करून घेणं याला अकर्तुम सामर्थ्य म्हणतात. 11वा अध्याय ज्ञानेश्वरीचा आपण पाहतो.
तिथे भगवान प्रभू रामचंद्र आणि गोपालकृष्ण दोघांचंही सामर्थ्य एका ओळीमध्ये माऊली सांगतात. सामान्यकडनं असामान्य कार्य करून घेतलं. काय कार्य करून घेतलं? अहो राणेची पाली खायरा, नेवाने केले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षोनी अकरा नजिनेची काही. माऊली म्हणतात वनाचे पाले खायरा, राणीचे पाले खायरा, रानाचे वृक्षाची पानं खाऊन जगणारी ती वानर माकडं, त्या 18 पद्म वानराला एकत्र केलं आणि दुर्दांत असणारा असुर 33 कोटी देवावर आपलं सामर्थ्य गाजवणारा, 33 प्रकारचे देवता, 11 आदित्य, 12 रुद्र, 8 वसु, 2 अश्विनी कुमार या देवाला बंदिशा वासात ठेवणारा, 9 ग्रहाच्या पायऱ्या करणारा आणि सगळ्यात घातक ग्रह तो शनी आहे, त्याला आपल्या आसनाखाली पालथा झोपवणारा असा राजा रावण. वानर हाती लंका वा घेवविली म्हणे तुका असं म्हणते. आणि मग अशा वानरा करवी लंक्याच्या राजावरती, त्या रावणावरती विजय मिळवणं. आणि एक कष्टीत असणाऱ्या अर्जुना करवी त्या कौरव पक्षामध्ये 3 चिरंजीव आहे. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमानश्च विभीषण, कृपपुरुष रामश्च सप्तैते चिरजीविना. त्यामध्ये अश्वत्थामा, कृपाचार्य, कृतवर्मा तिन्ही तिकडे आहे. इच्छामरणी पितामह भीष्म आहे आणि या पांडवाचे कौरवाचे गुरु असणारे आचार्य द्रोण आहे. पण अर्जुना करवी सर्वांना पराजित केलं. महाभारती युद्धाचा विजेता योद्धा अर्जुन ठरला. हे सामर्थ्य अर्जुनाचं नव्हे, हे सामर्थ्य परमात्म्याचं आहे. याला म्हणतात हे अकर्तृ सामर्थ्य. आणि अन्यथा कर्तृ सामर्थ्य निंदनीय ते वंदनीय करणं. कागाचे विष्टे जन्म पिंपळासी, पांडव कुळासी पाहता दोष. पांडवाचं सर्व जर कुळ जर पाहिलं तर थोडंसं बिभत्स जरा जास्त, पण जगात ते वंदनीय ठरले. कारण अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदेतेही तिने वंदे केले. हे 3 प्रकारचं सामर्थ्य जसं भगवंताचं आहे, अशा 3 प्रकारच्या सामर्थ्याने संपन्न तुकोबराय असल्यामुळे ते समर्थ आहे. तो तुकोबरायकडे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य आहे. हो, कशावरनं म्हणाल? आपल्याला कल्पना आहे जगद्गुरु तुकोबरायची किती टाळकरी म्हणतात? 14 टाळकरी. त्याच्यामध्ये खानदानी ब्राह्मण 7 आहेत आणि ब्राह्मण इतर 7 आहेत, असे 14 टाळकरी. त्यातले एक टाळकरी, त्यांची भार्या, त्यांची पत्नी सांगते तुम्ही आज काही कीर्तनाला जाऊ नका, बाळाची तब्येत बरी नाही, किमान आज तरी घरी थांबा. ते सांगायला लागले अगं वेळी तसं नाही, त्याचं जर बोलवून आलं तर मी घरी असला तरी बाळ जाईल, नसेल आलं तर मी गेला तरी जाणार नाही, माझं कीर्तन का अडवते? ते आले, ते बाळ तापाने फणफणलं आणि ते गेलं. पतिव्रता भाव, वात्सल्य भाव, पतिव्रता भावावर हवी झाला. त्या माऊलीने ते बाळाचं प्रेत घेतलं, चालू कीर्तनामध्ये आणून टाकलं. हे काय? तुकोबराय म्हटले आईसाहेब तुम्हीच पहा. पाताक्षणी ते बाळ उठलं आणि घरी गेलं. हे तुकोबरायांनी मेले माणूस चितव ठेविले म्हणतात. हे उत्पत्ती विनाशाचं सामर्थ्य आहे, कर्तुम सामर्थ्य आहे. अकर्तुम सामर्थ्य जगद्गुरु तुकोबरायकडे आहे. अकर्तुम सामर्थ्य जगद्गुरु तुकोबरायकडे कसं आहे म्हणाल तर ते म्हटलं मी सामान्यकडनं असामान्य कार्य करून घेण्यात. आपण तुकोबरायांचा महिपती बाबांनी लिहिलेले जे चरित्र आहे त्यात छोटासा भाग आहे. ते बीड परगण्याचे देशपांडे नावाचे ब्राह्मण, त्यांना धन, ज्ञान आणि मुक्ती 3 अपेक्षा निर्माण झाल्या. ते पंढरपूरला गेले, तिथनं आळंदीला आले, आळंदीवरनं माऊलीच्या सांगण्यावरनं तुकोबरायकडे गेले. आणि तुकोबरायांनी काय दिलं म्हटलं, एक श्रीफळ दिलं आणि 11 अभंगाचं एक पत्रक दिलं. एक श्रीफळ आणि 11 अभंगाचं एक पत्रक दिलं आणि त्याचा परिणाम काय झाला तर त्या अश्रद्धया उत्तम दत्तम, कारण श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा ही नाही, भांडवल गाठी तरी विश्वास, विश्वास नाही. ते म्हणायला लागले 11 अभंग कशा करता? तुकोबरायांनी सांगितलं तुम्हाला ज्ञान पाहिजे, धन पाहिजे आणि मुक्ती पाहिजे ना, म्हणजे अभंग वाचले तर ज्ञान होईल, ज्ञानानेच मुक्ती. वाचून ज्ञानविने येते, उपाय करूची जितके ती गुंफशी अधिके रुखी. ज्ञानाने मुक्ती प्राप्त होईल. आणि श्रीफळ म्हणजे हे धन तुम्हाला. त्यांनी श्रद्धेने ते टाकून दिलं, तो निघून गेला. तुकोबराय माऊलीला म्हणतात माऊली खरं तर माझा स्वभाव नाही, पण तुम्ही पाठवलेलं गिऱ्हाईक असल्यामुळे मी देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी स्वीकारलं नाही, माझा नावेलाज आहे. पण समोर कोंड्या नावाचा ब्राह्मण होता, तो बुद्धूच होता, पण आपल्याला बुद्धिमान म्हणावं अशी त्याची अपेक्षा होती. त्यालाही वाटायचं आपण म्हणावं काय म्हणतात तुकोबराय, काय म्हणतात ज्ञानोबराय, आपणही कीर्तन करावं, आपणही प्रवचन करावं, पण शब्द दरिद्री सुचत काही नाही, काय करू कळे ना. तुकोबरायांनी त्याच्या अंतकरणाचा भाव झाला. म्हटले कोंडे इकडे, म्हणजे बोला ना महाराज. म्हणजे तुला कीर्तन प्रवचन पौराणिक व्हायचं? म्हटले हो. म्हणजे एक काम कर, मग हे 11 अभंग घे, याचं एक पारण सश्रद्ध अंतकरणाने कर. त्या 11 अभंगाचं एक पारण धरणेकरी प्रकरणातलं त्या कोंड्यांनी सश्रद्ध अंतकरणाने केलं
राजे शिवछत्रपतीच्या दरबारचा पुराणिक तो झाला. राजे शहाजी, शिवछत्रपती, दादोजी कोंडदेव, जिजाबाई आईसाहेब या सगळ्यांनी बसावं आणि कोंड्यांनी त्यांना पुराण सांगावं. हे सामान्यकडनं असामान्य कार्य तुकोबाराने करून घेतलं. हे अन्नाचा कर्तुम सामर्थ्य, कर्तुम अकर्तुम सामर्थ्य. आणि अन्नाचा कर्तुम सामर्थ्य निंदनीय लोक वंदनीय करणं. खरं जर पाहिलं तर तो तुकोबरायला काट्याच्या काठीने बडवणार काय ना, मंबाजी बुवा. मंबाजी बुवा म्हणजे तुकोबरायावर खूप प्रेम होतं म्हणून तो कीर्तनाला यायचे का तुकोबरायचं. माझं धाडच नाही होत. चंद्रशेखर महाराजांनी वायखात्री चंद्रशेखर महाराजांनी एक आपल्याला उपलब्ध आहे, आपण मोबाईलवरती बघू शकतो. तुकोबरायाची चरित्र कथा महाराजांची झाली. त्यात त्यांनी प्रसंग सांगितला, हा मंबाजीबा जगद्गुरु तुकोबरायाच्या कीर्तनाला येऊन बसायचं म्हणजे तुकोबरायावर त्याचं फार प्रेम होतं म्हणून नव्हे. त्यांची इतके जाल शब्द महाराज इतकं कधी बोलत नाही, पण तिथे बोललेले आहेत. म्हणले तो तिथे झक याच्याकरता मारायचा, झक मारायचा असे शब्द त्यांनी वापरले. कारण तिथे आल्याशिवाय त्याचं प्रस्थान चालत नसतं. तुकोबरायाकडे आल्याशिवाय आपल्याला कोण विचारणार. कारण इतर लोक त्यांच्याकडे पंचांग वगैरे पाहण्याकरता काय येतात, अरे तुकोबरायाचा स्रोत आहे, तुकोबरायाच्या कीर्तनात ती व्यक्ती आहे असं म्हणून आपल्याकडे येतात. त्याचं बस्तान चालण्याकरता म्हणून यायचा, पण अंतकरणातून भयंकर द्वेष करायचा. मग तो मंबाजी बुवा असेल. मी काल परवा त्या कीर्तनाला गेलो तिकडे, ते संताजी महाराज पवार आहेत त्या भागामध्ये. ते दोन तरुण माझ्या समोर आले. म्हटले महाराज ओळखलं. तुझा माझा कधी बांधाला बांध नाही, घराला घर नाही, दाराला दार नाही, कसा बरं ओळखेल. अहो म्हटले महाराज ओळखलं पाहिजे. म्हटलं का. ती म्हटले अहो आम्ही तुमच्या संबंधित आहोत. म्हटलं कसं. म्हणजे तुम्ही तुकोबरायला मानतात की नाही. हो मानतो. तुकोबरायाच्या अभंगावर कीर्तन करता की नाही. म्हटलं करतो. मग तुकोबरायाच्या अभंगावर तुम्ही कीर्तन करता, त्या तुकोबरायाच्या संबंधातले सालो मालो. म्हटलं हो ऐकून आहे, त्याच्या गावचे आहे. म्हटलं बरोबर, तुम्हाला म्हटलं मी दर्शन घेतलं. म्हटलं का आता का बरे. सालो मालो हे निंदनीय लोक आहे. जगद्गुरु तुकोबरायाचे अभंग चोरायचे, खाली सालो म्हणे मालो म्हणे लावायचे, ते प्रचार प्रसार करायचा, अशी निंदनीय हे लोक. पण आज त्यांच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो याचा अभिमान आहे. सालो मालो असेल, रामेश्वर भट्ट असेल, हे त्यांचं जे काळचं जीवन बघा, किंवा त्या मंबाजीबाचं, ही सगळी निंदनीय व्यक्ती जगद्गुरु तुकोबरायाच्या संपर्कात आली, ते वंदनीय ठरली. हे अन्याचा कर्तुम सामर्थ्य. म्हणून धन्य तुकोबा समर्थ त्रिविध सामर्थ्याने संपन्न आहे. धन्य तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषार्थ. काय पुरुषार्थ केला तो थोडक्यात आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी एकदा मोठ्या प्रेमाने संप्रदायाचं भजन करू आणि मग कीर्तनाला पूर्ण करू. वर हात करा आणि सर्वांनी बोला, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. सर्वांनी बोलतो, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी विठ्ठल श्री जानवे कुंडली कबरदा हरी विठ्ठल हरिराम भगवान माऊली नारे जगद्गुरु तुकाराम सद्गुरु रखुमाई, रखुमाई. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जगद्गुरु तुकोबराय समर्थ आहे. समर्थ असून ते पुरुषार्थी आहे. पुरुषार्थ शब्दाचा अर्थ आहे पुरुषेन अर्थी किती पुरुषार्थ. अर्थ शब्दाचा अर्थ एक आहे, अर्थ शब्दाचा अर्थ धनही आहे, अर्थ शब्दाचा अर्थ इच्छाही आहे, अर्थ शब्दाचा अर्थ संकटही आहे. तुकोबरायांनी हा पुरुषार्थ केला. पुरुषेन अर्थी किती पुरुषार्थ. पुरुषेच्या इच्छेच्या विषयी त्याला पुरुषार्थ म्हणतो. आणि चतुर्विध पुरुषार्थ आपल्याकडे आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्यातले पहिले 3 पुरुषार्थ हे साधन स्वरूप आहे आणि एक पुरुषार्थ साध्य स्वरूप आहे. धर्म अर्थ काम हे 3 साधन रूप पुरुषार्थ आहे आणि चौथा मोक्ष हा साध्य रूप पुरुषार्थ आहे.
तुकोबराने तो तर प्राप्त केलाच, पण त्याच्याही पुरुषाचाही पुरुषार्थ आहे तो तुकोबराने हस्तगत केला. काय पुरुषार्थ सिद्धी चौथी, घेऊन आपल्या हाती रेगाला भक्तीपंथी जगा देतो. किंवा या ब्रह्मत्वासित पार्था सायुजी ऐशी व्यवस्था याचे नाव चौथा पुरुषार्थ गा. आणि पंचम पुरुषार्थ चौ पुरुषार्था स्त्री भक्ती जैसी, ती पंचम पुरुषार्थावरची भक्ती आहे ती तुकोबराने हस्तगत केली. याचा अर्थ इतर चार पुरुषार्थ त्यांना प्राप्तच आहे. उलट महाराज म्हणतात मोक्ष आम्हा घरी कामारी दासी होय सांगवायची तुका म्हणे. मोक्षरूपी पुरुषार्थ प्राप्त होण्याकरता भेद भ्रांती नको, आणि ती तुकोबरायच्या जीवनात पूर्णतः नष्ट झालेली आहे. तुकोबराय स्वतः आपल्यालाही सांगतात वैष्णव आहात ना, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. भेद अमंगळ का अभेद अमंगळ? काहीतरी बोला ना तुम्ही, नाराज नाही ना? चालेल 4-2 मिनिटं नंतर तुम्हाला सगळ्याला सुट्टी आहे, मलाही घरी जायचं आहे. भेद अमंगळ का अभेद अमंगळ? बघा जाधव बाबा म्हणतात भेदही अमंगळ आहे आणि अभेदही अमंगळ आहे. हे योगेश महाराज यांचं म्हणणं तुम्हाला पटतंय का? बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. भेदही अमंगळ आहे आणि अभेदही अमंगळ आहे. बरं भेद मंगळ का अभेद मंगळ हे तरी बोला ना. आता महाराजांनी एक बोलले, तुम्ही काहीतरी बोला. भेद मंगळ का अभेद मंगळ? नरेश महाराज म्हणतात भेद मंगळ. माधव बाबा तुमचं काय म्हणणं? भेद मंगळ का अभेद मंगळ? त्याचं उत्तर ऐका. भेदही अमंगळ आहे, अभेदही अमंगळ आहे. भेदही मंगळ आहे आणि अभेदही मंगळ आहे. मग भेद अभेद दोन्ही अमंगळ कधी आणि दोन्ही मंगळ कधी? सद्गुरू साधक संजीवनी डॉक्टर बाबा पाठात सांगितलेला भाव सांगतो. भेदही मंगळ आहे आणि अभेदही मंगळ आहे. कधी? उपाधीमध्ये भेद आहे का अभेद आहे? बोला. उपाधीमध्ये भेद आहे का अभेद आहे? उपाधीमध्ये भेद आहे. माता वर्गाची उपाधी स्त्रीची आहे, आपली उपाधी पुरुषाची आहे. उपाधीमध्ये भेद आहे. मग उपाधीमध्ये भेद आहे तर तिथे भेद पाहावा का अभेद पाहावा? उपाधीमध्ये भेद आहे, उपाधीमध्ये भेदच पाहिला. तुम्ही जर म्हणाल नाही नाही त्यांचं आमच्यातलं चैतन्य एकच आहे, आम्ही एकत्रच राहू, उपाधीतला व्यवहार उपाधीप्रमाणे भिन्न केलाच पाहिजे. स्त्री स्त्रीच्याच लाईनीत बसली पाहिजे, पुरुष पुरुषाच्याच वर्तन. कसंही वर्तन करून नाही चालणार ना. जरी सर्प विंचू नारायणच आहे, पण वंदावे दुरून शिवू नये. त्यांनी प्रसाद दिला तर मग कीर्तन ऐकायला राहाल कसे? उपाधीमध्ये भेद आहे, किती भेदच मानला. भेद पूर्णच व्यवहार केला पाहिजे. काय आहे? वर्तनात भेद असला पाहिजे आणि समजुतीत अभेद असला. वर्तनात भेद नाही ना, कल्पित भेद आणि वास्तव अभेद म्हणतो ना. वर्तनात भेद आणि विचारात अभेद. उपाधीत भेद आहे तिथे भेदच पाहावा, हा भेद पाहणं मंगळ आहे. आणि उपहित चैतन्यामध्ये सर्व गतिराम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्री, त्या उपहित चैतन्यामध्ये अभेद आहे तिथे अभेदच पाहावा, मंगळ आहे. हे दोन्ही मंगळ आहे. आणि दोन्ही अमंगळ कधी आहे? उपहित चैतन्यामध्ये तुमच्या आपल्या सर्वातलं चैतन्य काय एक आहे, त्या चैतन्यात जर भेद पाहत असेल, उपहितामध्ये अभेद आहे, उपहितामध्ये अभेद असताना भेद पाहत असेल, अमंगळ आहे. आणि उपाधीमध्ये भेद असताना अभेद पाहत असेल, अमंगळ आहे. म्हणजे उपाधीमध्ये भेदच आहे तिथे भेद पाहावा, मंगल आहे. पण तिथे अभेद पाहू लागला, अमंगळ आहे. आणि उपहितामध्ये अभेद आहे, अभेद पाहत असेल, मंगल आहे. पण तिथे भेद पाहू लागला, अमंगल आहे. वैष्णवाचा धर्म आहे, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. आणि ही यथार्थ दृष्टी येण्याकरता त्याला एक पुरुषार्थ करावा लागतो. पुरुषार्थ करावा लागतो म्हणजे पंचप्रकारच्या भेदाचा निराश करावा लागतो. आता पंचप्रकारच्या भेदाचा निराश कसा, अगदी थोडक्यात बोलून आपण सेवेला पूर्ण करा. म्हणजे थोडस माझ्याकडे लक्ष द्या. 5 बोट आहे का 3 आहे? 3 आहे. या 3 बोटाला आपण 3 नावं देऊ: जड, जीव आणि ईश्वर. काय हे? सर्वांनी बोला. जड, जीव, ईश्वर. याच्यामध्ये आपल्याला 5 भेद पाहिजे. किती? या 3 मध्ये 5. कसे बघा? हे काय? जड, जीव, ईश्वर. मग जड जडाचा भेद पहिला.
जीव जीवाचा भेद दुसरा, आणि जड जीवाचा भेद तिसरा, आणि जड ईश्वराचा भेद चौथा, आणि ईश्वर आपलं जीव ईश्वराचा भेद पाचवा. झाले का? किती भेद झाले? पाच. हे बोट किती? तीन. भेद किती? पाच. पहिला कोण? जड, जीव, ईश्वर. जड जडाचा भेद, जीव जीवाचा भेद, जड जीवाचा भेद, जड ईश्वराचा भेद, जीव ईश्वराचा भेद. किती भेद झाले? पाच. हे पाच प्रकारचे भेद भ्रांती आपल्याला घालावी लागते. तर पहिला भेद कोणता? जड जडाचा भेद. जड जडाचा भेद काय करतो? अनुकूल प्रतिकूल ज्ञानाद्वारा सुख दुःखाला हेतू ठरतो. घर घरच आहे, दगडवीट मातीच आहे, तुमचं काय माझं काय, पण आपलं घर आपल्याला घर वाटतं, शेजारची घर घर वाटते. हो की नाही? आपलं घर आपल्याला घर वाटतं, शेजारचं घर घर वाटतं, नको वाटतं. आपला जर 2 मजला असेल आणि त्याचा तिसरा मजला झाला की आपलं पोट सुटतं, आपलं पोट दुखायला लागतं, मग अपेंडिक्स होतो आहे ना. शेवटी डॉक्टराकडे जातो. सगळे तपासण्या केल्याच्या नंतर काहीच खराबी नसते. डॉक्टर म्हटलं नेमकं कधीपासून? म्हटले शेजाऱ्याने तिसरा मजला चढवला. म्हटले त्याचा तिसरा पाड नाही तर तो तुझा चौथा पाड, जोपर्यंत तुझं काही घरी जाणार नाही. कारण कोणता भेद आहे हा? जड जडाचा भेद. कोणता भेद आहे? जड जडाचा भेद. आणि एक जड अनुकूल वाटलं आणि एक प्रतिकूल वाटलं. एक अनुकूल वाटल्यामुळे अनुकूल वेदनेम सुखम, प्रतिकूल वेदनेम दुःखम. एक अनुकूल वाटलं सुखाला हेतू ठरलं, दुसरं प्रतिकूल वाटलं ते दुःखाला हेतू ठरलं. म्हणून जड जडाचा भेद गेला पाहिजे. आता जड जडाचा भेद घालवायचा कसा? कल्पना करा, ही रज्जू आहे. काय आहे? रज्जू म्हणजे दोरी. काय आहे? दोरी आहे. दोरीवर आपल्याला कशाचा भ्रम होतो? सर्पाचा भ्रम होतो. दिवसा का रात्री? मंद अंधकारात. रामकृष्ण हरी, धन्यवाद. आहे ना, दिवसाही होत नाही, गडद रात्रीत होत नाही, बंद अंधकारात होतो. त्यावेळेला दोरीचं ज्ञान असतं का? अज्ञान? अज्ञान असतं. अजून आता खरं उत्तर. आता हे पहिलं उत्तर तुम्ही बरोबर दिलं म्हणून मी म्हटलं. दुसरं ज्ञान असतं का? अज्ञान? काहीच बोलत नाही तुम्ही. अज्ञान असतं. जाधवबाबाचंही म्हणणं अज्ञान असतं. तुमचं काय म्हणणं? योगेश महाराज तुम्ही तरी बोला. त्यावेळेला दोरीचं ज्ञान असतं का? अज्ञान? की मी तिसऱ्यांदा बोलतो इथं तरी तुम्ही चुकीचं उत्तर देताय. का बरं असं करताय? रागवला का माझ्यावर काही? हा? अज्ञान. आपलंही मत आहे अज्ञान, माझं मत आहे ज्ञान अज्ञान. बघा, बरोबर पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. आपण म्हणतो हे काहीतरी आहे, मंद अंधकारात. काहीतरी आहे कळणं ज्ञान का अज्ञान? आहे कळालं मग ज्ञान का अज्ञान? ज्ञान आहे. आणि तितक्यात आपल्याला विचारलं इदम किम असते, म्हणजे इदम किम अहम न जाणामी, म्हणजे विशेष स्वरूपाचं अज्ञान. त्यालाच मला ज्ञान अज्ञान, सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान. पण त्या सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञानात दोरीवर सगळ्याला सर्पाचा भ्रम होईल का? वेगवेगळा होऊ शकतो, वेगळंच होऊ शकतो. कोणाला वाटेल जलधारा आहे, कोणाला वाटेल पुष्पमाला आहे, कोणाला वाटेल जमीन दुभंगलेली आहे. असे 10 पुरुषाला 10 भ्रम जरी झाले तरी रज्जूच्या एकत्वात बिघाड झाला का? बोला, रज्जूच्या एकत्वात बिघाड झाला नाही. तसे जडजडाचे किती भेद वाटला तरी जडत्व त्या सर्वात एक आहे. हे पाहिलं तर ते अनुकूल प्रतिकूल ज्ञानद्वारा पहिला भेद आपल्याला दुःखाला कारण होणार नाही. फक्त त्यातलं काय पाहायचं? जडत्व. ठीक आहे. दुसरा कोणता भेद होता? जीव जीवाचा भेद. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, परम सर्वेश्वर पूजनाचे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. पण मत्ता हा सरती मत्सरा, हा माझ्या पुढे चालला मग मत्सर निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो, कलह होतो. कोणता भेद वाटल्यामुळे? जीव जीवाचा भेद वाटला. जीव जीवाचा भेद जाईल कसा? नाना घटाकाश, निरावयव आकाश. अनेक घट, तर एक घट म्हणजे एक घट असले घटाकाश, 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 घटाकाश. 100 घट ठेवले तर 100 घटाकाश. आणि एक असणार महाकाश, ते एकच आहे. नाना घटाकाश, एक असणार आकाश. ही सगळी घट फुटली तर ती एका महाकाशातच जाणार. पाऊली म्हणतात, अगं घटू जी वेळी फुटे ते आकाश लागे नीट वाटी, वाटा लागे तरी भेटे एरवी चुके. ते महाकाश रूपच होतं. मग ते महाकाश रूप होत असताना म्हणजे तसं शरीरूपी घट आहे. आणि शरीरूपी घटाची उपाधी लागल्यामुळे प्रत्येक घटाला इथे जीव चैतन्य असं नाव आलं. पण नाना जर जीव असले तरी काय? कल्पना अविद्यतेने झाला जीव, माय उपाधी शिव बोली जेते, किंवा जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधुत्व अभंग नेणे हरी. जसं एक आकाश पोकळी त्यातली पाहिली तर घटाकाश भेद राहत नाही, तसं एक चैतन्य पाहिलं तर जीव जीवाचा भेद राहत नाही. दुसरा गेला. तिसरा होता जड जीवाचा भेद. हा जड जीवाचा भेद आपल्याला भोग्य भोक्तृत्व भ्रांती देतो, त्याद्वारा दुःख करतो.
कारण जड आपल्याला भोग्य वाटतं आणि आपण भोगता वाटतो. भोग्य भोक्तृत्व भ्रांतीद्वारा जड जीवाचा भेद दुःखाला कारण ठरतो. पण भोग्य भोक्तृत्व भ्रांती जर घालायची म्हटलं तर जडाला उपाधी लागली आहे निराभास नामरूपाची आणि जीवाला उपाधी लागली आहे साभास नामरूपाची. पण निराभास आणि साभास हे बघा, पृथ्वीची भिंतही बनते, पृथ्वीचा आरसाही बनतो, पण भिंतीमध्ये प्रतिबिंब होत नाही आणि आरशामध्ये प्रतिबिंब होतं. पण मग भिंतीमध्ये प्रतिबिंब झालं नाही आणि आरशामध्ये प्रतिबिंब झालं तरी दोन्हीमध्ये पृथ्वीत्व धर्म एकच नाही. दोन्ही मधला पृथ्वीत्व धर्म एकच आहे. तसं अपंचकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं अंतकरण बनतं म्हणून जीव म्हणतो आपण, कारण त्याच्यामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडतं. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची अवयव जयाची संगीत जीव दशा मन म्हणजेच अंतकरण, त्याच्यामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडतं, तो झाला जीव. आणि घटपटादी जड पदार्थामध्ये प्रतिबिंब पडत नाही म्हणून ते झालं जड. पण दोन्हीमध्ये पंचमहाभूत समानच आहे. आणि पंचमहाभूत या अवच्छेदकाने पाहिलं तर तिसराही भेद गेला, कोणता? जड जीवाचा भेद. बरोबर ना, जड जीवाचा भेद. आणि राहिले दोन फक्त. हा कोणता? अरे वा, धन्यवाद. जड ईश्वराचा भेद. मग जड ईश्वराचा भेद हा काय करतो? तत्व विचारा करता प्रतिबंध करतो. माऊली म्हणतात की प्राण्या कामी भरू देहाची वरू आदरू म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा, किंवा आपुला आपण पया विसरूची धनंजया तीच रुपया या आज्ञा लागली. तो आणखी कोळी बघा, जे बहुताय का आवान करू अहंकाराचा भूत संचारू म्हणून झाला विसरू आत्मबोधाचा. जे दया विसराची देशी प्रसिद्धी का जीव आयशी जय हो, जे भाष केले देहाची आघवा विषयी संपूर्ण विषयाविषयी भाष करणार किंवा त्याला अहम देहोस्मी या भ्रांतीला घालणारा कोण आहे? हा तिसरा भेद आहे. कोणता? जड ईश्वराचा भेद. आणि मग जड आपल्याला ते तत्व विचाराला हा प्रतिबंध करतो. म्हणजे तत्वापर्यंत हा विश्वाभास आपल्याला जाण्याकरता प्रतिबंध करतो. पण तिथे साभास माया कोणाची उपाधी आहे? ईश्वराची. आणि निराभास नामरूप कोणाची आहे? जडाची. मग साभास आणि निराभास एवढा जो भासच आहे, भास असल्यामुळे कल्पित आहे, तो जर बाजूला सारला तर खाली उर्वरित आधी चैतन्यच आहे आणि शेवटचा राहिला जीव ईश्वराचा भेद. आता जीव ईश्वराचा भेद कशामुळे? उपाधीमुळे. जीवाला कोणती उपाधी लागली? अविद्या. आणि परमात्म्याला लागली माया. घटाकाश आणि मठाकाश. घटामध्ये मठ म्हणजे हे महाकाश, त्याच्यात मठाकाश आणि मठाकाशात घटाकाश. बाहेरचं कोणतं आकाश? महाकाश. त्याच्यात हा मठाकाश आणि मठात ठेवला तो घटाकाश. किती आकाश झाले? 3 आकाश. पण घट फोडला, मठातला घट फोडला तर त्या घटातला आकाश कुठे कशात विलीन होईल? महाकाशात का मठाकाशात? मठाकाशात. कारण ते मठाकाशात फुटला ना, आणि मठाकाश कसं आहे? महाकाश रूप आहे. मग घट फोडला, मठ पाडला तर ते महाकाशाची एक रूप आहे. तसं देहरूपी घट फोडला, अविद्यारूपी घट फोडला आणि मायारूपी मठ पाडला तर ते ब्रह्माकाश रूपच आहे. या रूपाने पाहिलं तर कोणता भेद जातो? जीव ईश्वराचा. आणि अशा 5 प्रकारच्या भेद भ्रांतीचा निराश केला म्हणून ते पुरुषार्थ. कोण? जगद्गुरु तुकोबा. धन्य तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषार्थ. काय केला तर आणखी एक पुरुषार्थ सांगितला. जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशा लाया. इतिहास सगळ्याला माहिती आहे. आणि ज्या वेळेला त्या वह्या तरल्या 13 दिवस झाले निशक्र करिता, त्यावेळेला जगद्गुरु तुकोबरायाच्या त्या धावेला हाकेला धावून परमात्मा येतात. गंगाराम मावळ सांगतात वह्या तरल्या, तुकोबराय धावत जातात आणि परमात्म्याची क्षमा याचना करतात. आणि ज्या वेळेला हा प्रकार घडतो त्यावेळेला 80% लोक जागेवर येतात, पण 20% त्याही वेळेला सिंग हलवतात, जे जसं ज्ञानोबरायाच्या बाबतीत घडलं. आणि मग त्यावेळेला त्या 20% ते म्हणतात मने रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा, मने रामेश्वर भट्ट द्विजा. तुका विष्णू नाही तुझा, नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू
धन्य 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 तुकोबा समर्थ 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 गेला पुरुषा पुरुषार्थ जेने केला टाळ टाळ जेने केला हा पुरुषार्थ केला पुरुषार्थ जेने केला पुरुषार्थ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका काही ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही द्विजा द्विज शब्दाचा अर्थ द्विज आहे तिथे द्विजा दोन वेळेला ज्यांचा जन्म होतो त्याला द्विज म्हणतो आपण. एक आईच्या उदरातून दुसरा उपनयन संस्काराच्या द्वारा
आणि त्रैवर्णिकाला हा उपनयन संस्काराचा अधिकार आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघालाही द्विज म्हणतात. अशी जे द्विज श्रेष्ठ आहेत त्यांना म्हणतात की म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. काय? तुका विष्णू नाही दुजा. तुकोबरायांना आणि जगद्गुरु तुकोबरायाने भगवान विष्णू हे दोन नसून तत्व एक आहे. काय आहे? विष्णू ज्या वेळेला ते विष्णू रूपाने अवतरित होतात त्यावेळेला शुद्ध सत्वती माया उपाधीचा स्वीकार करतात आणि तुकोबाराय रूपाने अवतरित होतात त्यावेळेला तुमची आमची करुणा रूपी उपाधीचा स्वीकार करतात. आणि वेदांत म्हणतो औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभाने करत नाही. त्यामुळे करुणा आणि माया या दोन उपाधी बाजूला जर सारल्या तर चैतन्य तत्व मात्र एक आहे. त्यामुळे जगद्गुरु तुकोबरायाचं छळ आपण जर कराल तर त्याचे दुष्परिणाम तुम्हालाच भोगावे लागेल. आणि तुकोबरायाच्या चरणी जर लीन व्हाल, काय संत चरणी लीन व्हावे, उद्धरावे कृपेने, धरतीच्या हाती संत कृपावंत, मग पाळी पंढरीनाथला त्यांचा आपल्याला संत कळावे. आणि रामेश्वर भट्टाची एक कळकळ आहे का जी आमच्याकडनं प्रमाद घडला, आमच्याकडनं चूक घडली, आमच्याकडनं तुकोबरायाचा छळ घडला न कळल्यामुळे त्याचे परिणाम आम्हाला जे भोगावे लागले ते तुम्हाला भोगायला लागू नये म्हणून आले अनुभवी आले या अंगा अंते या जगा देत असे. काय अनुभव आला? तर आपण म्हणतो त्यांनी तराजू घेतला, तुलना केली तर तुकिता तुलनेची ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. आणि बघा ना, रामेश्वर भट्ट त्या प्रसंगाला, ते मंबाजीबुवा सुद्धा आणखी काही प्रसंगाला, चिंतामणी देव असतील, तो अंगडशा अवलिया फकीर असेल, ही सगळी लोक एक काळात जरी तुकोबरायाला ते त्यांनी स्वीकारलं नाही तर तुकोबरायाची महती कळाल्याच्या नंतर त्यांनी स्वीकारलं. आणि आपणही त्यांना स्वीकारावं, त्यांच्या चरणी लीन व्हावं आणि आपलंही जीवन कृतार्थ व्हावं अशी अपेक्षा जगद्गुरु तुकोबरायाच्या चरणी करू. आणि चिंतन सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. यदत्र संस्कृतं किंचित गुरुवर मे नाही, यदत्र असंस्कृतं किंचित मे गुरुवर नाही. जे चिंतन आपल्या अंतकरणाला भावला असेल ते सर्व चिंतन गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे गुरुदेव यांचं ते आहे. काही 4-2 वेदांताच्या गोष्टी चालता ओघाने आल्या, ते साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा त्यांचा तो प्रसाद आहे. आपण तो त्यांचा प्रसाद म्हणून स्वीकारावा. चुकीचं असेल ते माझ्या पदरी टाका, त्याला मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. पुनश्च एकदा माझ्या असणाऱ्या बहुसंख्येने माता भगिनी, आपण सर्व ज्येष्ठ नागरिक आणि अनेक कीर्तनकार प्रवचनकार हे गुरुतुल्य असणारी महात्मे मंडळी माझ्या अवतीभोवती आहे. आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान परमात्म्याचे चरणारविंदी हे शब्द सुमन समर्पित करू आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. एक दोन हात करा सर्वांनी. हरी तुकाराम 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 तुकाराम. टाळी टाळी.